लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आता मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे बरं का. तो म्हणजे आता जीवा आणि नंदिनी दोघं कुठेतरी जाणार आहेत लग्नाला आणि तिथे यांच्यामध्ये चांगलंच बॉन्डिंग तयार होणार आहे. आणि काव्या पाठ सुद्धा सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी तिच्या आनंद निवास मधल्या मुलीशी बोलत असते फोनवर आणि विचारत असते की अगं टेन्शन घेऊ नको, होतील आपले फंड जमा. तेवढ्यात तिकडनं ती मुलगी म्हणते, "अगं नंदिनी ताई, तुला माहित नाही का? आपल्या आनंद निवासच्या फंडिंगमध्ये 5 लाख जमा झाले." हे कळल्यावर नंदिनीला जरा आश्चर्यच वाटतं. कोणी दिले पैसे? कुठून आले? असं नंदिनी विचारतच असते त्या मुलीला फोनवर. तेवढ्यात तिची आई येते आणि म्हणते, "50,000 लोकांनी दिलेत पैसे तुझ्या आनंद निवासच्या फंडिंगमध्ये." आता नंदिनी म्हणते, "आई, अगं पण आम्ही ॲड नव्हती दिली काही." आता फोन ठेवते नंदिनी, तेव्हा तिची आई जीवाचा ब्लॉग दाखवते नंदिनीला. नंदिनी जेव्हा विचारते, "आई, एवढे पैसे कोणी दिले? कुठून आले?" तेव्हा तिची आई मोबाईल दाखवत म्हणते, "हे बघ, इथून आले." त्यात जीवा सगळ्या त्याच्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो, "नमस्कार मित्रांनो, आजवर माझ्या प्रेमासाठी तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. पण आज ना मला एका वेगळ्याच कारणासाठी तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. माझी बायको नंदिनी, ती ना आनंद निवास नावाचं एक NGO चालवते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तिचं NGO चं जरा फंड संपले. तिला 5 लाखाची गरज आहे. तिने केलेल्या कामामुळे खूप लोकांना मदत झाली आहे. पण आज तिला मदतीची गरज आहे. आणि काय आहे ना, माझ्या बायकोला थोडीशी मदत हवी आहे. फार काही करायचं नाहीये. माझे 50,000 तुम्ही फॉलोअर आहात. प्रत्येकी ₹10-10 तुम्ही खाली दिलेल्या अकाउंटवर जमा कराल का? आजच्या काळात ₹10 खूप छोटी अमाउंट आहे. पण तुमचे ₹10 मोठा बदल घडवतील. माझ्यासाठी, माझ्या माझ्या नंदिनीच्या प्रेमासाठी प्लीज एवढं करा. थँक यू." अशी रिक्वेस्ट त्याने केली आहे सगळ्याच त्याच्या सबस्क्रायबर्सला. नंदिनी विचार करते, बापरे! जीवाच्या एका शब्दावर इतक्या जणांनी एवढे पैसे दिले सुद्धा. त्यावर तिची आई तिला म्हणते, "नंदिनी, तुला वाटतं तितकं सहज नाहीये. तो मुलगा 19 दिवसापासून घराबाहेर आहे. तुला जिंकायचा प्रयत्न करतोय तो. अगं त्याच्या 19 दिवसाच्या मेहनतीचे परिणाम आहेत हे. बघ, 19 दिवसात त्याने कमवलेले हे ₹50,000. अगं त्याच्या एका रिक्वेस्टवर लोकांनी 5 लाख रुपये दिलेत. अगं तो बिचारा एका भेटीवर अनोळखी लोकांचा एवढा विश्वास जिंकू शकतो. पण नंदिनी, तुला नाही ग जिंकता आलं जीवाला. कधी कधी बाहेरच्या माणसाला पारख होते आपल्या माणसाची, पण आपलीच माणसं आपल्याला कधीच ओळखू येत नाही. हरकत नाही नंदिनी, तुला थोडा वेळ लागेल, पण जीवा तुला मिळवेल हे नक्की." नंदिनी, त्याची धडपड ना फक्त तुझ्यासाठी आहे. त्याने एवढं केलंय ना तुझ्यासाठी. अगं आता तरी त्याचा विचार कर. नंदिनीची आई चांगलंच अंजन घालून गेली आईच्या डोळ्यात. पण आता नंदिनीला थोडा थोडा साक्षात्कार आणि चमत्कार होऊ लागलाय बरं का प्रेक्षकांनो. आता तुम्हाला ते दिसेलच येणाऱ्या भागांमध्ये. इथून पुढचा भाग आता पार्थच्या ऑफिसचा दाखवलाय. काल आपण पाहिलं होतं काय ते त्यांची मीटिंग रंगली होती आणि आज त्यांची ती चर्चा चालू असते. आता तेवढ्या तिथे काव्या येते पार्थसाठी डब्बा घेऊन. काव्या खुणवत असते पार्थला की डब्बा आहे कुठे ठेवू, पण पार्थचं लक्ष नसतं. तो मीटिंग मध्ये खूप इन्व्हॉल्व्ह झालेला दाखवलाय. काव्या खूप लांब असते त्यामुळे त्याचं लक्षच नसतं. एकदा तो बघतो पण बघून न बघितल्यासारखा करतो. शेवटी काव्या नाईलाजास्तव त्याच्या जवळ जाते. ती मीटिंग चालू असते तेव्हा अचानक काव्या तिथे येऊन डिस्टर्ब करते. त्यामुळे रम्या जास्ती चिडते बरं का. रम्या म्हणते, "काय गो काव्या, हे काय आहे?" काव्या म्हणते, "सॉरी, तुमची मीटिंग चालू असताना मला मध्ये यावं लागलं. पण देशमुख, तुम्ही डबा घरीच विसरला होतात, त्यामुळे मी तो द्यायला इथे आली आहे." काव्या तिथे डबा ठेवून जातच असते, पण तेवढ्यात रम्या तोंडसुख घेते काव्यावर आणि म्हणते, "काय हो, तुम्हाला कळत नाही का मिसेस देशमुख? होणाऱ्या आयसला एवढे पण सेन्स नाहीये का की असं चालू मीटिंग मध्ये शिरत नसतात?" आता लगेच ही जेव्हा बोलते ना रम्या आयस, तेव्हा ते जे पाहुणे आलेले असतात पार्थचे ऑफिसमध्ये ते म्हणतात, "आयस? काव्या, तुम्ही आयस करताय? व्हेरी गुड. तुमचे व्हिडिओ बघितले होते मी. तुम्ही पार्थच्या पाठीशी उभा होता डॅशिंग काव्या बनून." काव्या म्हणते, "हो सर, थँक यू. मी तर तेच केलं जे नवऱ्याच्या पाठीशी उभी असलेली बायको करेल. वेगळं असं काही केलं नाहीये मी. असो, तुम्ही तुमची मीटिंग सुरू राहू द्या आणि सॉरी तुम्हाला जरा डिस्टर्ब केलं." असं म्हणून जात असते बरं का काव्या. आता पार्थ म्हणतो, "काव्या, थँक यू फॉर टिफिन. बसा तुम्ही बाहेर. आलोच मी मीटिंग संपवून." असं पार्थ तिला म्हणतो. काव्या आता तिथून निघून जात असते. तेव्हा ते सगळे डिस्कस करायला लागतात लोक की, "सर, तुम्ही हे जे काही आता सांगितलं ना, स्विमिंग पूल, देवघर, पार्टी एरिया वगैरे वगैरे, आम्हाला ना हे सगळं हवंच आहे.
पण यापेक्षा काहीतरी वेगळं हवंय. म्हणजे या कॉमन गोष्टी आहेत, पण ते प्रोजेक्ट अपूर्ण अपूर्ण वाटतंय. आता रम्या काही बोलणार तेवढ्यात काव्या लांबूनच ओरडते, मी तुम्हाला काही सजेस्ट करू का? आता काव्याने असं बोलल्यावर सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. पार्थही आश्चर्याने पाहायला लागतो. काव्या म्हणते, पार्थ देशमुखांचं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट मी पूर्ण करू शकते. काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा रम्या पुन्हा चिडते आणि म्हणते, तू तू अजून इथेच उभी आहेस का काव्या? अगं तुला पार्थ मगाशी म्हणाला ना बाहेर बस, तो येईल मीटिंग संपल्यावर. आमची मीटिंग अजून सुरू आहे. अशा वेळेला मध्ये मध्ये येऊ नये. तुला बेसिक एटिकेट्स का कळत नाही ग काव्या? तू तर आयच शिकते ना? पार्थ म्हणतो, रम्या प्लीज सेट डाऊन, थांब जरा. आणि तसंही आयएसची प्रॅक्टिकल आपण घेऊयात आता. काव्या देशमुख, सांगा मला, तुम्ही हे प्रोजेक्ट कसं पूर्ण कराल? पार्थ आता सगळ्यांसमोर मुद्दाम काव्याची परीक्षा घेतोय असं थोडंसं वाटलं मला. असो, पण काव्याने त्यावर अतिशय सुरेख उत्तर दिलंय बरं का पार्थला. रम्याची काही इच्छा नसते काव्याने तिचे सजेशन या मीटिंग मध्ये द्यावे म्हणून, पण तरी सुद्धा काव्या तिचं सजेशन देते आणि अतिशय सुंदर पद्धतीने तिने एक्सप्लेन केलंय ते सगळं. तसं बघायला गेलं तर तुम्हाला जरा आजचा एपिसोड रटाळ वाटू शकतो, पण ऑब्व्हियसली जे मालिकेचे डाय हार्ट फॅन आहे ना, त्यांना या सगळ्या गोष्टींचा गहन अर्थ नक्कीच कळेल. इथे आता नंदिनीबाई त्या पोह्यामध्ये मीठ घालून आल्यात आणि जीवाला म्हणतायत, सॉरी जीवा, जरा मीठ घालायला विसरले. जीवा खाऊन बघतो पोहे आणि म्हणतो, नंदिनी आत्ता करेक्ट झाला, तुझ्या हातातली चव पोह्यात उतरली असेल आणि पोह्याची चव मिठात. काय बोलते यार हा. असो, नंदिनी म्हणते, चव तुमच्यामुळे वाढते हो जीवा. सॉरी, अकाउंट मला मॅनेज होत नव्हते म्हणून मला जमत नव्हतं. नाही म्हणजे माझ्याकडनं मी मॅनेज करत होते, पण तुमच्या एफर्टमुळे 5 लाख रुपये जमले. थँक्यू सो मच. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, बायकोसाठी काही पण. अगं मी ना तुला टेन्शन मध्ये बघू शकत नाही ग नंदिनी, त्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. नंदिनी आता खुश झालीये जीवावर. काय स्वार्थी जग असतं ना प्रेक्षकांनो. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये, पण बघा ना, नंदिनीच्या अकाउंट मध्ये पैसे आल्यावर नंदिनी खुश झाली आहे. पैसा आहे बॉस, पैसा. असं म्हणायचं नाहीये मला, नंदिनीचं जीवावर प्रेम आहेच. पण बघा ना प्रेक्षकांनो, जेव्हा पैसा आला अकाउंट मध्ये तेव्हा नंदिनी खुश होऊन स्वतः घेऊन आलीये पोहे. चला, तिची गरज जीवाने पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाहीये. आता जीवा म्हणतोय नंदिनीला, तू खाल्लेस का ग पोहे? नंदिनी म्हणते, नाही अजून, पण खाईल आता थोड्या वेळाने. मग जीवा म्हणतो, नक्की खा, नाही तर मी येईल भरवायला. जीवा खूप कौतुक करत असतो नंदिनीच्या पोह्यांचं आणि म्हणतो, सुदाम्याच्या पोह्यानंतर नंदिनीचे पोहे असायला हवे होते. नंदिनी आता तिथून जात असते बरं का, तेव्हा तिला अचानक आठवतं की जीवाला तिने इन्व्हाइट केलं ना तिच्या मैत्रिणीने लग्नाला या म्हणून, ते तिला आठवतं. आता नंदिनी मागे फिरते आणि जीवाला म्हणते, जीवा एक विचारू का तुम्हाला? जीवा अजूनही पोहेच खातोय. नंदिनी म्हणते, अहो जीवा ऐका ना, माझ्यासाठी एक कराल का? जीवा म्हणतो, अगं केलं समज नंदिनी. नंदिनी म्हणते, अहो ऐकून तरी घ्या. जीवा म्हणतो, अगं केलं म्हणून समज ग. मग आता सहज नंदिनी म्हणते, उद्या चित्राच्या लग्नाला माझ्यासोबत याल का? जीवा खुश होऊन आधी तर म्हणतो, काय काय म्हणालीस? तू मला सोबत यायला सांगतेस? मला सोबत यायला सांगतेस? नंदिनी म्हणते, याल ना तुम्ही? जीवा म्हणतो, अरे आनंदाने, मस्त रेडी होऊन येईल मी. असं म्हणून आता तो एक घास नंदिनीला खाऊ घालतो आणि उड्या मारायला लागतो, ए गुड्या असं म्हणून त्याने ते पाण्याचा पाईप आहे ना तो हातात धरलाय आणि स्वतः ते पाणी झाडाला द्यायला लागतो. म्हणजे त्याला अत्यानंद, परमोच्च आनंद झालेला आहे प्रेक्षकांनो, थोडक्यात सांगायचं तर. असो, जाणार आहे बरं का जीवा आता नंदिनी सोबत. इकडे काव्याबाई आता सिक्सरवर सिक्सर मारतायत ऑफिसमध्ये. जीवा खुश, काव्या खुश. आता काव्या स्वतःचा प्लॅन सांगायला लागते बरं का त्या लोकांना, म्हणजे घराचा प्लॅन. काव्या म्हणते, स्विमिंग पूल, ओपन टेरेस, नाही म्हणजे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची खोली, देवघर, सगळं सगळं. ओव्हर स्पेस सुद्धा आहे. मित्रमंडळींसाठी पार्टी एरिया पण आहे. घरातल्या प्रत्येक माणसासाठी घरात काही ना काही आहे. बरोबर आहे नाही का? हा प्रोजेक्ट तर छानच आहे, पण या तुमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये एक गोष्ट मिसिंग आहे. या घरातल्या बाईसाठी काहीच नाहीये. रम्या म्हणते, अगं वर्क प्लेस काय पुरुषांची मक्तेदारी नाहीये. अगं वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया घरून नक्कीच काम करतात. देवघरात पण स्त्री असते घरातली. अगं पार्टी एरियामध्ये ती पार्टी पण एन्जॉय करत असते की. आणि तसंही संपूर्ण घर स्त्रीचंच असतं. मग स्त्रीसाठी वेगळे रूम कशाला? काव्या म्हणते, बरोबर आहे तुमचं रम्या मॅडम, अर्थातच. अगं कुठल्याही घराचा एरिया ही फक्त पुरुषाची मक्तेदारी नाहीये.
अगं वर्क एरियामध्ये काम करणारी बाई ही बाई नसते. अगं ती एम्प्लॉई असते. एक माणूस असतं ते. तिचं ते काम झालं. पण त्याही पलीकडे अगं बरोबर आहे रम्या. घरातली स्त्री देवघरात बसू शकते, पार्टी स्पेसमध्ये पार्टी करू शकते. पण त्या तिच्यासाठी खास बनलेल्या जागा नाहीयेत ना. अगं तिच्यासाठी तिची एक जागा असायला हवी, जी तिची स्पेस त्यात ती जपू शकेल. तिला जे हवं ते ती करू शकेल. काव्या जेव्हा हे सगळं बोलते ना प्रेक्षकांनो, तेव्हा तिथे असलेले सगळे ते क्लायंट्स पार्टचे आणि पार्ट सुद्धा तिच्याकडे खूप इन्व्हॉल्व होऊन बघतोय. काव्या म्हणते, काय असतं ना, जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा तिचे कपडे सुद्धा कपाटात एका बाजूला जागा करून ठेवले जातात. म्हणजे तिच्या नवऱ्याच्या कपाटात थोडीशी जागा करून ती तिचे कपडे त्यात ठेवते. सासूबाईच्या किचनमध्ये थोडीशी जागा शोधते. सासरी देवघरामध्ये नेहमीच्या देवातच तिची अन्नपूर्णा मांडते. असंच होतं हो प्रत्येक मुलीचं. आपण बघितलंच असेल, कित्येक घरामध्ये फोटो फ्रेम्स लावलेले असतात. अगदी पिढ्यांपासून फोटोज असतात. असं कुठलं घर आहे सांगा बरं? असलं कुठलं सासर आहे ज्या सासरी सुनबाईच्या लहानपणीचे फोटोज लावले जातात? नाही ना. म्हणूनच सांगते, तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुमच्या सिक्सर प्रोजेक्टमध्ये अशी तिची जागा असायला हवी, जिथे तिच्या वस्तू मोकळा श्वास घेतील. असं काव्या सांगतेय सगळ्यांना. आणि पुढे म्हणते, काय असतं ना सर, पाठवणी केल्यानंतर मुलीच्या माहेरच्यांना असं वाटतं की सासर हे तिची हक्काची जागा आहे, आणि सासरच्यांना असं वाटतं की तिचं माहेर हे तिची हक्काची जागा आहे आणि तिथेच तिला आराम मिळतो. पण वास्तविक बघता स्त्रीची हक्काची जागा कुठेच नसते. मला असं वाटतंय की तुमच्या या प्रोजेक्टमध्ये तिची अशी हक्काची जागा तुम्ही ठेवा. तुमच्या कस्टमरला नक्की आवडेल हे सगळं. कसं असतं ना, लग्नानंतर मुलींना सासू सासरे, नवरा, मुलं बाळं सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. बाई अगदी निष्ठेने या गोष्टी दररोज करत असते. संसार सांभाळते हो. रोज चालत असते ती बाई. सप्तपदीची पावलं बाई रोज चालत असते. ही 7 पावलं बाई रोज जगते, पण थकते होती चालताना. पण तुमच्या या सिक्सर प्रोजेक्टमध्ये अशी एखादी जागा ठेवा की बाईने त्या जागेमध्ये मन मोकळेपणाने गिरट्या घेतल्या पाहिजे. हसू शकेल ती बाई, रडू शकेल त्या जागेत. तिला जे हवं ते ती करू शकेल. तिला जे हवं ते ती करू शकेल. तिचा वेळ घेऊन ती त्या जागेत छान तयार होऊ शकेल. काहीच नाही तर ती सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या काळजा, सगळ्या तिचा ताणतणाव विसरून तिच्या त्या खोलीमध्ये गाढ झोपू शकेल. आजपर्यंत सगळ्यांनी मास्टर बेडरूम पाहिली आहे, गेस्ट रूम पाहिली आहे, पण तिची रूम कुणीच पाहिलेली नाहीये. पण आता तिची ती स्पेस सगळ्यांना बघायला मिळणार, ती पार्थ देशमुखांच्या प्रोजेक्टमध्ये. आता पार्थ काव्यासाठी टाळ्या वाजवणार, तेवढ्याच सगळ्याच पाहुण्यांनी काव्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्यात. काय वाटतं प्रेक्षकांनो? खरंच अशी तिची रूम असायला हवी का प्रत्येक घरामध्ये? छान आहे आयडिया. काव्याची कल्पना अतिशय सुंदर आहे. पण खरं सांगा मैत्रिणींनो, आपण स्वतःला असा कितीसा वेळ देतो? खरं सांगू तुम्हाला, मला तर अजिबात वेळ नसतो स्वतःसाठी. असं प्रत्येकाच्याच बाबतीत होईल असं नाहीये. पण मिडल क्लास फॅमिलीमध्ये बहुतांश वेळेला स्त्रियांना खूप सॅक्रिफाईस करावे लागतात. स्वतःच्या गोष्टी स्त्रियांना सॅक्रिफाईस कराव्याच लागतात. अहो एवढंच नाही, दररोजचं बघा, रोजच्या जेवणामध्ये आपण प्रत्येकाच्या आवडीची भाजी करतो. पण कधी स्वतःच्या आवडीची भाजी आपण केली आहे का? खूप रेअर असं घडतं. माझ्या बाबतीत तर घडतं. म्हणजे मुलाला आवडते ती भाजी आपण करतो, मिस्टरांना आवडते ती भाजी करतो, सासूबाईंच्या आवडीचं काहीतरी पातळ लागतं, त्यांना कुस्करून खावं लागतं, म्हाताऱ्या माणसांना तसंच लागतं. आपण हे सगळं करतो, पण स्वतःसाठी असं कधी खास आपण केलंय का? नक्कीच नाही. अर्थातच आता काव्याच्या या बोलण्यावरनं थोडंसं काहीतरी सुचलं बोलावंसं म्हणून बोलली आहे. तुम्हाला काय वाटतं मंडळी? मला नक्की सांगा. आणि माझ्या मैत्रिणींना काव्याची ही कल्पना कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आता काव्यासाठी टाळ्या वाजतायत. पार्थ आता काव्याचं अगदी तोंड भरून कौतुक करतो. अर्थातच ते रम्याला सहन होत नाही. ते पाहुणे म्हणतात, ब्रिलियंट काव्या, पण या प्रोजेक्टचं नाव आता सिक्सर ठेवता येणार नाही. काहीतरी वेगळं नाव द्यावं लागेल या प्रोजेक्टला. पार्थ म्हणतो, आम्हाला वेगळं नाव सुचवायसाठी काही वेळ द्या. रम्या म्हणते, हो हो नक्कीच आम्हाला वेळ द्या. मग काव्या नाव पण सुचवते. काव्या म्हणते, मी सुचवू का? तुम्ही या प्रोजेक्टचं नाव इंद्रधनुष्य ठेवा. नाही म्हणजे आधी तुमच्या प्रोजेक्टमध्ये 6 गोष्टी होत्या, त्यामुळे तुम्ही सिक्सर नाव ठेवलं होतं. आता 7 गोष्टी, 7 रंग, 7 आकर्षणं तुमच्या या प्रोजेक्टमध्ये आहेत, तर इंद्रधनुष्य हे नाव कसं राहील? त्यावर ते पाहुणे खुश होऊन म्हणतात, ब्रिलियंट काव्याजी, तुम्ही खरंच
खूप स्मार्ट आहात. काय ब्रिलियंट IAS ऑफिसर व्हाल तुम्ही. काव्या म्हणते, हो म्हणजे काय, बायको कोणाची आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काव्या पार्थला क्रेडिट देते बघा. पार्थ म्हणतो, हो आय ॲग्री. काव्या तुम्ही उत्तम IAS ऑफिसर व्हाल, असं पार्थ काव्याचं कौतुक करतो आणि सगळ्यांसमोर तो म्हणतो, काव्या तुम्ही ब्रिलियंट आहात, हुशार आहात, संवेदनशील आहात, तुम्ही नक्कीच ब्रिलियंट IAS ऑफिसर व्हाल आणि यू आर रिअली ब्रिलियंट टुडे, असं तो म्हणतो. तर काव्या गमतीने म्हणते, काय टुडे, म्हणजे तिला असं म्हणायचंय का मी आजच हुशार आहे का, फक्त नेहमीच हुशार आहे की मी. असो, बायको आपलं बोलणं कधीही सोडत नाही. तर आता इकडे जीवाचा सीन दाखवलाय यापुढे. काव्याचं खूप कौतुक झालंय बरं का ऑफिसमध्ये. मानिनी ताई आता देवाजवळ प्रार्थना करत असतात. देवा माझ्या मुलाला, माझ्या सुनांना सुखी ठेव आणि माझ्या जीवाला लवकर घरी येऊ दे. माझं ते दुसरं पोर कसं आहे, बायकोला जिंकण्यासाठी किती परीक्षा देतोय. माझा जीवा मला दिसत पण नाहीये रे देवा. कसा आहे रे बाप्पा माझा जीवा. त्याला सुखात ठेव. तेवढ्यात जीवा आलाय मागून आणि म्हणतोय तथास्तु. मानिनी जीवाचा आवाज ऐकून खुश होऊन जाते. आता मानिनी म्हणते, बाप्पा इथे काहीतरी गंमत दाखवली. आपली मानिनी म्हणते, देवा मला काय जीवाच्या आवाजाचा भास होताय का. मग लगेच जीवा म्हणतो, गई भैसवा पाणी में. मग मानिनी मागे वळून बघते आणि म्हणते, जीवा अरे गधड्या केव्हा आलास तू. जीवा मानिनीला आता उचलूनच घेतो आणि म्हणतो, आई तू कशी आहेस. आता मानिनी म्हणते, तू कसा आहेस ते सांग. जीवा म्हणतो, हम तो बढ़िया है, तू कैसन बोल, तुम्हार लड़का तुम्हार सामने खडा है, असं म्हणून तो मानिनीला उचलतो. आता मानिनीला तो सोफ्यावर बसवतो बरं का उचलून. मानिनी आधीच छोटीशी आहे हा प्रेक्षकांनो. असो, आता जीवा म्हणतो, ये आई बस आणि मला ना तुझ्या मांडीवर छान डोकं ठेवून शांत झोपू दे बरं. मानिनी जीवाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते, लेकरा कसा आहेस रे तू. जीवा म्हणतो, हम तो एकदम बढिया हूँ. मानिनी म्हणते, काय चाललंय तुझं, भलत्याच लेजात बोलतोयस. जीवा म्हणतो, अरे हा बरोबर बरोबर, तुला माहित नाहीये ना आई. अगं त्या तय्यब अलीने मला अडवण्यासाठी तिथे गुड्डू नावाचा वॉचमन ठेवलाय. मानिनी म्हणते, ए बाबा हा तय्यब अली कोण, गुड्डू कोण. जीवा म्हणतो, अगं तय्यब अली म्हणजे नंदिनीचा बाप ग. मानिनी म्हणते, गधड्या तुझे सासरे आहेत ना ते. जीवा म्हणतो, हा तेच ते, सॉरी ग. अगं तर त्यांनी अडवण्यासाठी मला गुड्डू नावाचा वॉचमन ठेवलाय. अगं त्याची ही भाषा आहे, पण मी काय केलं, मस्त त्याच्याशी गट्टी केली. अगं तो आपला मस्त तांबडा रस्सा ओढतो आणि मी त्याच्या हातचा लिट्टी चोखा खातो ग. मानिनी म्हणते, अगं बाई म्हणजे त्याच्याशीच नाही तर त्याच्या भाषेशी पण मैत्री केली वाटतं तू जीवा. पण काय रे बेटा जीवा, तुला असं वॉचमन सोबत राहावं लागतंय रे. मग जीवा म्हणतो, का ग आई, वॉचमन माणूस नाहीये का. मानिनी म्हणते, नाही रे राजा, असं नाही म्हणायचं मला, पण देशमुखांचा मुलगा असं उघड्यावर आंघोळ करतो, रिक्षात झोपतो. अरे वॉचमन बरोबर राहतो म्हटल्यावर वाईट नाही का रे वाटणार. अरे आईचं मन तुटेलच ना. जीवा आता जीवा आता मानिनीला म्हणतो, ए आई तू रडू बिडू नकोस हा. आता तू रडायला लागली ना तर माझं मन तुटेल हा. अरे तुम्हार आंसू बडे अनमोल है. मानिनी म्हणते, काय रे जीवा, अरे कधीतरी सिरियसली बोलत जा ना. जीवा म्हणतो, हो यार आई, पण तू काय लोड घेतेस. अगं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं की नाही. अरे माझं नाव एक तर जंग में जय आहे. मानिनी म्हणते, काय आहे, काय नाव आहे तुझं. तो म्हणतो, अगं जंग में जय. मानिनी म्हणते, चल रे काही आपलं. हे तुझं नाव मी ठेवलंय हा जीवा. जीवा म्हणतो, हो गाई पण मी जिंकणारच ना. त्याचं नाव जन्म जय आहे प्रेक्षकांनो, पण त्याने ते बदलून जंग में जय करून टाकलंय. असो, आता जीवा म्हणतो, आई मी जिंकणारच आहे ग. मानिनी म्हणते, तू तर जिंकणारच रे राजा, पण अजून किती दिवस रे, किती आठवण येते रे तुझी. घरातल्यांना वाटतं की आईला काही जीवाची आठवणच येत नाही, पण तसं नाही रे राजा. अरे रोज मी तुझी आठवण काढते रे. जेवायला घेतलं, घास हातात घेतला की घास अडकतो रे जीवा. बाकी गणेशोत्सवाला मोदक केले तेव्हाही खूप आठवण आली बघ तुझी. पण मी मुद्दामच तुला रोज फोन बिन करत नाही रे बाबा. उगाच तुझा आवाज ऐकला ना की मला रडू येतं. जीवा मग आता मानिनीला म्हणतो, अरे मेरी पुष्पा रो मत. अरे रडू तू कंट्रोल करतेस आई, पण बाप्पाला मात्र हैराण करतेस माझ्यासाठी प्रार्थना करून. आता तेवढ्यात मानिनी त्याच्या गालावरचे डाग बघते आणि म्हणते, काय रे जीवा, अरे काय झालं तुझ्या कपाळावर, अरे काहीतरी असं लाल लाल बारीक दिसतंय. काय रे बाबा जीवा, तुला ॲलर्जी झाली का पुन्हा. जीवा म्हणतो, नाही गाई, छे छे काही काय कसली ॲलर्जी. मानिनी म्हणते, खरं सांग जीवा. जीवा म्हणतो, अगं आई ते लॉनवर झोपतो ना मी, तिथे डास आहेत ग, ते चावले असतील. मानिनी चिडून म्हणते, जीवा खरं सांगतोस का करू नंदिनीला फोन. आता जीवा घाबरतो बरं का प्रेक्षकांनो, आणि या सीनवर त्यांनी आजचा हा एपिसोड इथेच संपवलाय. छान होता की नाही आजचा एपिसोड. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला ना, मग आवर्जून लाईक करायला विसरू नका.
माझे नेहमीचे प्रेक्षक खूप मनापासून लाईक करतात, पण इतर प्रेक्षक लाईक करत नाहीत. ऐसा काहे को कर रहे हो प्रेक्षकांनो? लाईक हमारे सभी दोस्त हमारे चॅनल को लाईक कर दो. जमलं का प्रेक्षकांनो? मला थोडासा प्रयत्न केला. असो, पण आजचा एपिसोड संपला आणि उद्याच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय काव्या पार्थला आपुलकीने बोलायला जाते की पार्थ, माझं IASच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालंय, तुम्ही याल का मला सोडवायला? पार्थ, मला तुमच्याशी सगळं शेअर करायचंय. अहो, हा प्रवास त्यासाठी छान निमित्त राहील. मला याल ना सोडायला पार्थ? इकडे जीवा आणि नंदिनी लग्नाला गेलेत, नंदिनीच्या मैत्रिणीच्या लग्नाला, सॉरी. आणि मग जीवा तिथे सांगतो की नवरा बायको ना खूप छान जोडीदार असतात, पण त्यांचे जोडीदार म्हणजे अजून दोन, प्रेम आणि गैरसमज. आता जीवा त्याच्या दोघातलं नातं छान रिपेअर करेल असं वाटतंय आणि काव्या सुद्धा पार्थच्या बाबतीत तेच करणार आहे. बघूयात प्रेक्षकांनो, येणारे एपिसोड अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप सुंदर. त्यामुळे आपल्या चॅनलवर या मालिकेचे खरे रिव्ह्यूज ऐकायला विसरू नका. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग मंडळी, निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.